आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता. आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे. सर्व लाडक्या बहिणींनो नमस्कार. आजचा हा विशेष, सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट पूर्णपणे लक्ष देऊ नये का? कारण आज आपण फक्त एका सरकारी योजनेबद्दल बोलणार नाही, तर तुमच्या आर्थिक सुरक्षिततेबद्दल, तुमच्या बँक खात्याबद्दल, तुमच्या भविष्यातील नियोजनाबद्दल आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याबद्दल चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील नवीन पडताळणी प्रक्रिया, कडकटी आणि निधी वितरणाची अद्ययावत माहिती. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य, बचत आणि छोट्या गुंतवणुकीसाठी हा हप्ता अनेक कुटुंबांसाठी आधार ठरला आहे. पण आता शासनाने पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यावर भर देत पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत केली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 2 कागदपत्रे अनिवार्य. 1. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अधिकृत दाखला. 2. अधिवास प्रमाणपत्र किंवा राहण्याचा कायदेशीर पुरावा. जर ही कागदपत्रे अद्ययावत आणि योग्य नसतील तर पुढील हप्ता थांबू शकतो. इतकंच नाही तर चुकीची माहिती दिल्यास आधी मिळालेल्या रकमेची चौकशीही होऊ शकते. नियम काय सांगतात? कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचे मिळून उत्पन्न या मर्यादेत असावे लागते. जर कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल, नियमित इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत असेल, तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरू शकते. आजकाल सर्व पडताळणी डिजिटल पद्धतीने केली जाते. डीबीटी प्रणाली, बँक खाते लिंकिंग, आधार पडताळणी आणि इतर शासकीय डेटाबेस यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याचवेळी लाडकी बहीण योजनेतूनही हप्ता घेत असेल, तर त्या प्रकरणाची क्रॉस तपासणी होऊ शकते. आता निधी वितरणाच्या टप्प्यांबद्दल बोलूया. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून वितरण प्रक्रिया सुरळीत आणि तांत्रिक अडचणीविना पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात समाविष्ट जिल्हे: सिंधुदुर्ग जिल्हा, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि धाराशिव जिल्हा. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल, तर पुढील गोष्टी त्वरित तपासा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का? खाते आधारशी लिंक आहे का? केवायसी पूर्ण आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? उत्पन्न दाखला वैध आहे का? अधिवास प्रमाणपत्र योग्य आहे का? आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आर्थिक साक्षरता. फक्त हप्ता मिळणे पुरेसे नाही, त्या पैशाचे योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही खालील गोष्टी विचारात घ्या. छोट्या प्रमाणात बचत सुरू करा. पोस्ट ऑफिस किंवा बँक बचत योजना तपासा. महिलांसाठी असलेल्या सूक्ष्म गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती घ्या. डिजिटल पेमेंट सुरक्षिततेची सवय लावा. महिलांसाठी इतरही संधी उपलब्ध आहेत. PM विश्वकर्मा योजना, कौशल्य विकास व व्यवसाय सहाय्य, लखपती दीदी योजना, स्वयंरोजगार व बचत गट प्रोत्साहन. या योजनांमधून प्रशिक्षण, उपकरणे, आर्थिक सहाय्य आणि उद्योजकतेची संधी दिली जाते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनासाठी या संधींचा विचार करा. फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. OTP कोणालाही सांगू नका. बँक डिटेल्स फोनवर देऊ नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अधिकृत वेबसाईट किंवा कार्यालयातूनच माहिती घ्या. जर तुमचा हप्ता थांबला असेल तर पुढील गोष्टी करा. ऑनलाईन अर्ज स्थिती तपासा. कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. संबंधित कार्यालयात संपर्क साधा. चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती करा. घाबरू नका. नियम समजून घ्या आणि योग्य पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करा. माझ्या सर्व बहिणींनो, ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, ही तुमच्या सन्मानाची, स्वाभिमानाची आणि आर्थिक स्वातंत्र्याची पायरी आहे. योग्य कागदपत्रे, योग्य माहिती आणि आर्थिक शिस्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा हक्क तुम्हाला मिळायला हवा, पण नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तो लाभ मिळेल.
जागरूक रहा, आर्थिकदृष्ट्या सक्षम बना आणि योग्य माहिती इतर महिलांपर्यंत जरूर एक पोहोचवा. तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या